कुणीही मायकेला असून दे, कुठलाही मायकेला असून दे, शासनाचा पैसा हा गोरगरिबांच्या वाट्यालाच गेला पाहिजे, पै आणि पै त्यांच्या औषधासाठी. आणि विनाकारण तुम्हाला तो ड्रेसिंग साहित्य बघा, संजय जाधवने आपला विषय काढला. खरी गरज तुम्ही काय आहे ती घ्या ना. 2-2, 5-5 वर्षात तुम्हाला सांगतो जिथं मोठं कमिशन मिळते म्हणून डीपीडीसी मधनं नाविन्यपूर्ण योजना. नाविन्यपूर्ण योजना म्हणजे काय विशाल, की आपल्याला चांगल्या पद्धतीने कुठेतरी बाबा सुविधा द्यायच्या म्हणून ते मोठा प्रकल्प उभा करायचा. ड्रेसिंग साहित्य का प्रकल्प आहे हा. ड्रेसिंग सर्जिकल साहित्य तुमचं पाण्याचं फिल्टर साहेब कमिशन मिळते म्हणून तुम्ही पाहिजे ते करताय. म्हणून साहेब तुम्हाला सांगतो, आम्ही तुमचं पत्र आणि तुमचं आम्हाला आव्हान, आताची मिटिंग काय काय ठरवलं द्या आम्हाला. उच्च न्यायालयात जाऊन विचारला गेला मला की 10 कोटीचं तुम्ही ड्रेसिंग साहित्य कुणाने घेतलं, कुणी घेतलं, जिल्हाधिकाऱ्यांना कुणी प्रस्ताव पाठवला, कुणाच्या म्हणण्यानुसार. साहेब तुम्ही आता जाऊन बघा जाऊ. संजयने उगीच नाही ते एक्सपायरी झाल्या तर काय करणार तुम्ही साहेब. कुणाचं तोंडातच बोंब घाला पाहिजे बोंबला तुम्हाला तसं. आणि पूर्वी साहेब एवढं चांगलं कोण वापरत नव्हतं. चांगलं वापरा. चांगले आम्ही कायम स्वागत करतोय. तर चोरी मारे आणि भ्रष्टाचार बाबतीत आम्ही कुणालाही माफ करणार नाही. हा माझा तुम्हाला विनंती आहे सगळ्यांच्या वतीने सांगतो. आणि हे आज तुम्ही ताबडतोब एफडीला तुमचा फूड अँड ड्रगला गुन्हा दाखल करण्याचं पत्र पाठवणार ना.